नंदास किचन रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे। चला तर मग आज आपण पाहणार आहोत ओल्या नारळाची चटणी कशी बनवायची। ही जी चटणी आहे ती तुम्ही इडली, डोसा, आंबोली किंवा घावणे ह्यासोबत तुम्ही खाऊ शकता। चला तर मग पाहूयात। यासाठी इथे मी ओलं खोबरं घेतलेलं आहे। आता चाकूच्या साहाय्याने त्याच्या मागचे हे जे साल आहे ते काढून घ्यायचं आहे, तुम्ही बघू शकता। आणि ह्याला स्वच्छ पाण्याने धुवून काढायचं आहे। धुवून झालं की त्याला चाकूच्या साहाय्याने असं बारीक कट करून घ्यायचं आहे, जेणेकरून हे मिक्सरमध्ये चांगलं बारीक वाटले जाईल। आता हे खोबरं आपण मिक्सरमध्ये टाकायचं आहे। त्यानंतर 7 ते 8 मिरच्या घ्यायच्या आहेत, 5 ते 6 लसूण पाकळी घ्यायची आहे। त्यानंतर कढीपत्त्याची पानं टाकायची आहेत 5 ते 6, कोथिंबीर घ्यायची आहे। त्यानंतर ह्याच्यामध्ये हरभऱ्याची जी भाजकी डाळ असते ती 2 चमचे टाकायची आहे। चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आणि थोडंसं पाणी टाकून हे मिक्सरमध्ये मिश्रण चांगलं बारीक करून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता मिक्सरमध्ये हे बारीक करून झालेलं आहे। जास्त पण पातळ नाही ठेवायचे, हे थोडंसं घट्टच ठेवायचं आहे, जेणेकरून आपल्याला इडली डोश्यासोबत खाता येईल। आता हे मिश्रण एका भांड्यामध्ये आपण काढून घ्यायचं आहे। आपण चटणीला फोडणी देऊयात। त्यासाठी इथे मी एक तडका पॅन घेतलेला आहे, तो गॅसवरती ठेवून त्याच्यामध्ये 1 ते 1.5 पळी तेल टाकून घ्यायचं आहे। त्यानंतर मोहरी टाकायची आहे, जिरं टाकायचं आहे, लाल मिरची टाकायची आहे आणि कढीपत्त्याची पाने टाकायची आहेत। हे सगळं मिश्रण तडतडलं की आपण चटणीवरती टाकून घ्यायचं आहे आणि लगेच झाकण ठेवायचं आहे। 2 मिनिटांनंतर झाकण काढून ही चमच्याच्या साहाय्याने असं हलवून घ्यायचं आहे। आता आपली ही जी खोबऱ्याची चटणी आहे ती तयार आहे, तुम्ही बघू शकता। तर अशी ही आपली ओल्या नारळाची चटणी बनवून तयार झालेली आहे, तुम्ही बघू शकता। मस्त चमचमीत अशी झालेली आहे। तुम्ही सुद्धा एकदा घरी नक्की ट्राय करा। आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये। आपण टोमॅटोची चटणी कशी बनवायची ते पाहणार आहोत। चला तर मग पाहूयात। मी 2 टोमॅटो घेतले आहेत आणि एक मोठा कांदा घेतला आहे, त्याला बारीक कट करून घ्यायचा आहे। आता गॅसवरती एक कढई ठेवून त्यामध्ये 1 पळी तेल टाकायचं आहे। तेल चांगलं गरम झालं की त्याच्यामध्ये चण्याची डाळ टाकायची आहे। त्यानंतर जिरे टाकायचे आहे अर्धा चमचा मोहरी टाकायची आहे। त्यानंतर 3 ते 4 लसूण पाकळी टाकायचे आहे आणि हे चांगलं हलवून घ्यायचं आहे। चांगलं लालसर झालं की त्याच्यामध्ये 3 ते 4 कढीपत्त्याची पानं टाकायची आहेत। त्यानंतर लाल मिरची टाकायची आहे 2 ते 3। हे चांगलं परत परतून घ्यायचं आहे। चांगलं परतलं की त्याच्यामध्ये कांदा जो कट करून ठेवला होता तो कांदा ह्याच्यामध्ये टाकून चांगलं परतून घ्यायचं आहे। परतून झाल्याच्या नंतर त्याच्यामध्ये पाव चमचा हिंग टाकायचे आहे। हिंग टाकल्यानंतर टोमॅटो टाकायचा आहे। टोमॅटो पण चांगला परतून घ्यायचा आहे। चांगला परतला की त्यानंतर कोथिंबीर टाकून हे मिश्रण चांगलं हलवून घ्यायचं आहे। कांदा आणि टोमॅटो चांगला मऊ झाला, हे जे मिश्रण आहे ते चांगलं थंड झालं की एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण ह्याला काढून घेणार आहोत। मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलं की आपण हे बारीक करायचं आहे। बारीक करून झाल्यानंतर तुम्ही बघू शकता। आता याला आपण फोडणी देऊया। त्यासाठी ते मी एक तडका पॅन घेतलेला आहे, त्याच्यामध्ये मोहरी, जिरा आणि कढीपत्ता टाकून आपण ह्याला फोडणी देणार आहोत, तुम्ही बघू शकता। तर अशी आपली टोमॅटोची चटणी बनवून तयार आहे, तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा। आता ही तुम्ही इडली किंवा डोसा यासोबत खाऊ शकता। आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।